सरकारने सांगणं पडी शाळाना अभ्यासक्रममा ऐराणी लावा त्या ऐराणीमा आमना बापराव देसाईना रामदास वाघना कविता लावा आमना कृष्णा पाटीलना कविता त्याचा लेख लावा ऐराणीमा किती चांगलं लिखेल छे आई आपला पोरांना कळू द्या ज्या कोणी ऐराणीमा बोलतील त्यातले दटावू नका त्याचे प्रोत्साहन द्या आमना हायस्कूलमा रोज 1 तास जशा विज्ञानना रास गणितना रास तशा 30 मिनिटांना 1 तास ऐराणी गोष्टीचे पण लिखाले कठीण छे ते कोणीतरी पुढे येवो या खानदेश पाहिजे इंजिनियर संगणक मधला कॉम्प्युटर मधला आम्ही श्रद्धांजलीचं भाषण करतोस मराठीमा करतोस आम्हाला श्रद्धांजलीनं भाषण सुद्धा ऐराणीमा व्हायला पाहिजे आम्ही लगेच मग सत्कार करतोस लगेच मग भाषण होतोस वधूवरले आशीर्वाद देतोस तर ते सुद्धा आमले ऐराणीमा करता येईल असा जर प्रयत्न आम्ही करा की आम्ही ऐराणी आमले टिकाडता येणार नाही आणि मनीषनी आमले ऐराणीमा जो जागर छे तो सुरू ठेवणार छे त्यानंतर आमले ऐराणीमा भाषांतर करणं छे आमना रामदास गोडसेनी गीताना भाषांतर ऐराणीमा करायचे शेक्सपियरचं नाटक करा ऐराणीमा आगरकर खेळ काय विधी घ्या करा ऐराणीमा आणि नवी पिढीला ऐराणी कळू द्या ऐराणीना भाषांतरले चालना द्या त्यानंतर आमले प्रत्येक माणूसनी आठे बसेल 1 वर्षले 5 पुस्तके ऐराणी लिखत लेवाना आमना बापराव देसाईनी 35 पुस्तके लिखत देतात 5 पुस्तके लिखत लिहा त्यानंतर स्वतंत्र ग्रंथालय ज्यामा फक्त ऐराणी पुस्तके राहतील अशा स्वतंत्र ऐराणी ग्रंथालय सुरू करा त्यानंतर ऐराणी नाटक ऐराणी रंगभूमी कशी काही आमली ती ऐराणी रंगभूमी ऐराणी नाटक सुरू करा सरदार संगे मला मोबाईलवर बोलले राहिना हाऊ बदल पुन्हा साहित्यमा येऊ द्या तर तो साहित्य जिवंत राहील जागतिकीकरण वेगळं जागतिकीकरणमा सुधारणा धंदा बसी घ्या पिढीना तेल घाला कादंबरीमा येऊ द्या की या जागतिकीकरण जेव्हामुळे आम्हाला ज्या काही 12 भरूच जात होतं आम्हाला कुबारचे आम्हाला सोडाचे आम्हाला नावीचे याचा धंदा बंद करणार त्याचं दुःख तुला साहित्यमा म्हणजे आवाज जे आपला पोराले दूध भूक लागेल तिले दूध पाहिजे आणि त्याला पोट काहीच नाही आणि पोरला चोर मारायला लागतात पोराले झोका बाटा माय म्हणत नोकरीपर्यंत आपल्या आहे माहिती झोपणार येरी कुटू यू उतरा बी लगेच हा नाही म्हणलं कधी काढू नाही ना मागे कुटुले मारू कळा अन भाऊ काही दूध पेळा रिंकूच्या पुत्राला देख बट ओरखा बाजूला तोंड करणार मग काय जात पोरगा काही जमत नाही मग शेजारने पाहिजे काय माहित पोरग गती विधी नाही ना माय नुसतं पोरग इकडे तिकडे देखील आहे ना पुढे राहण तू एक लागणे तिला नवरा लागता होईल पाहिजे तुम्ही आधी पोरग ते पोरग ते काही जमत नाही पण आपला रवी भाऊनी समजा अमिताभ बच्चनले बोलावं त्यातले सांगा तुम्ही भरपूर हिंदी गाणं म्हणतो पण आम्हाला आज एक आपलं ऐराणीचं ऐकतं मिलन मग एक चांगलं गाणं म्हणा आणि ते बी ऐराणीमा अमिताभ बच्चन जर कधी हे अंगाईगीत म्हणतील पोराले जो करायला तर कसं म्हणतील ला 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 ला
काय यावा यावा काय सावमाना जपी जाय माय तुला आहे बरे माय काय पण जर कधी पोऱ्या झोपाळाले जर आपण समजा अनुचरोटाच आहे आपल्या सरस्ती सांगेल अनुचरोटा सर तुम्ही हिंदी पैसे भरपूर म्हणतो आईची लागी लगन निराव गई मगन पण आई जर गाणं आहे नाही मामन तर अनुचरोटा सरस्ती तर कसा पद्धत का म्हणतील त्या जर समजा आपण त्याचे सांगत की म्हणावा कसा पद्धत म्हणतील नमस्कार सासू काम करी राहिनी पोऱ्या जपी नाही राहिना सासू काम करी राहिनी पोऱ्या जपी नाही राहिना आणि पोऱ्या जपी नाही राहिना म्हणून माय हालाय राहिनी पाहिना येवदाई भाऊ जपी जाई जपी जाई जपी जाई तुले मारू खरा भाऊ खाई मना भाऊ तू दया भाऊ जपी जाई जपी जाई जपी जाई जपी जाई भाऊ जपी जाई देव देव जाई भाऊ जपी जाई लावणी मागं कधी मागणीच म्हणले आपण लावणी मागं कधी हलकीच म्हणत कसं होईल ये रे कुटो कुटोले मारो खरा धीरे जे मना सरजा तोरे मना राजा तोरे मना सरजा तोरे मना राजा तोरे हे 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 लगन नाव आम्ही म्हणताय बरं का कसं का ये गायले बघायला या बरोबर दांड्या नको बावमना जपी जाई कोणाला जपला आता शनिवारी मग बायको लग्न म्हणतात कसं वाटतं वडे पिप्पणे बायक आवाज म्हणे म्हणतात कल्पना तुला रेट होत तुला बोरा बोरा गाव मी नवरी नाही ते नवरी माय बोला ना आता माणिक जेवायचे तेव्हा सांग म्हणे का म्हणतात ते तर यानंतर येता आता आम्ही पुन्हा आटे सकाळी पोहोचलो दोन मैत्रिणी होत्या एक बकल्या आणि एक म्हैस होती म्हशीने तिने तिला नवऱ्याने मारलं होतं तिने तोंड फुजलं होतं मैत्रिणी म्हणे आता
माझ्या मैत्री दात जायला होतं म्हणून बघते म्हणे तुला तोंडले काय वेळ जायचं माय काय लेकर बाहेर बी आवडतात म्हणून बघते म्हणली मैत्री बोलली ती तुला नवरात्र जायचं माय मैत तिला सांगे तो मरदायचा दुसरा मैत्र लाईन मारा जायचं ना आणि मग प्राणी ते सगळी आवडतात म्हणतात बघली म्हणे इकडे एक मंदिरावर नाट्य मंदिरकडे कधी जायला नाही माय माहीत कोणी मी आपला रवी मारी भाऊचा कार्यक्रम देखील जायला पण तुम्ही आयला निवास बोललं तरी म्हणे जुना बंगला राज जुना बंगला सर्व हिरो लोक थांबतात सर्व जपी जातात आणि तर अमिताभ बच्चन सांगत अमिताभ बच्चन सांगत होय तुला आई बरी माहिती पाहिजे तुला जोपर्यंत तू आहे साहित्य संमेलन दाखल येऊ नाही तोपर्यंत आपला बंगला भूकंपच होणार नाही धन्यवाद जय हिंद जय खाते जय महाराष्ट्र प्रभाकर गणपत वाणी हा 70 वर्षाचा म्हातारा आला आणि कॅन्सरचं ऑपरेशन झाल्यानंतर त्याला एका पुस्तकाची तो वाट पाहत होता की मला हे पुस्तक कधी मिळेल आणि म्हणून बहिणाबाईची गाणी हे पुस्तक त्याला ज्यावेळेला मिळालं ते त्याने हातात घेतलं आणि आरती देवपूरकर यांच्या जवळ जाऊन तो म्हातारा रडला की आज पुण्याला भोसरीमध्ये कॅन्सरचं ऑपरेशन होण्याच्या आधी 5 वर्षापासून त्या बहिणाबाईंच्या पुस्तकाची वाट पाहत होतो ते मला भोसरीच्या या संमेलनात मिळालं आणि तो रडायला लागला हे या संमेलनाचं यश आहे. खानदेश भूषण पुरस्कार श्रीमती सुलोचना भोवारे. सुलोचनाताई खानदेश कन्या पुरस्कार डॉक्टर ज्ञानेश्वर सुलोचना हरिभक्त परायण चंदिले महाराज पातोरा यांचा सत्कार स्वीकारतील डॉक्टर खैरनाथ. पी.के. महाजन यांना पुरस्कार देण्यात येत आहे. पी.के. महाजन यांच्या टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. कामगार भूषण पुरस्कार संजय उकडू बारी, संजयजी बारी. उद्योजक भूषण पुरस्कार देवीदास पाटील
आताच त्यांना रतन टाटा यांचा पुरस्कार मिळालेला आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांना धन्यवाद देऊया. दिगंबर धनाजी पाटील उद्योजक भूषण पुरस्कार. यानंतर जगदीश पाटील ते जगदीश पाटील आहे. मी जगदीश देवपूरकर आहे. उद्योजक भूषण पुरस्कार पीटी चौधरी सामाजिक कार्यकर्ते छावा प्रतिष्ठानचे अध्यक्ष. योगेश वसंत वाणी अध्यक्ष लाडशाही वाणी समाज विकास मंडळ. त्यानंतर आमदार विलास साहेबांचं आपण टाळ्यांच्या गजरामध्ये सर्वांनी स्वागत करूया. बोलो कानबाई माँ की, सप्तशृंगी माता की. ज्यांना पोलीस खात्यामुळे या वर्षाचा उत्कृष्ट सेवेबद्दल राष्ट्रपती पुरस्कार मिळाला पोलीस खात्यामध्ये, ते पोलीस उपमहासंचालक अशोकजी धुळे साहेब, ते काही कारणास्तव धुळ्याकडे गेलेले असल्यामुळे त्यांचा विशेष सत्कार माननीय डॉक्टर ज्ञानेश सुताने यांनी स्वीकारावा अशी विनंती. गोरगरीब जनतांसाठी आपल्या हॉस्पिटल मधून काम करतात. ही शाल तुम्ही द्यायची आहे आणि पुरस्कार धुळे साहेबांना द्यायचा आहे. यानंतर डॉक्टर सत्यजित पाटील विजयाताईंचं सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. माननीय ऍडव्होकेट संभाजीराव पगारे भाजप जिल्हाध्यक्ष धुळे यांचाही सत्कार विशेष पुरस्कार समाज भूषण आमदार साहेब देतील. BN बिरारी साहेब. शिक्षण महर्षी रवींद्र पोपटवारकर. पंकज दादासाहेब पाटील. या तिघांचा आमदार साहेबांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे. सजना काटके डायरेक्टर, लक्ष्मणजी एलम यांचंही आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये अभिवादन करूया. विठ्ठलरावजी गजवे नरवाळला संमेलन देणारे. रेवबंधातील कवी ते बापूरावजी देसाई यांच्या हस्ते सत्कार स्वीकारतील. मोठं ऑपरेशन लवकर करावं असं सर नुसते टाके मारणं सांगितलं. ठीक आहे, हरकत नाही. मगाशी बाबू सरजी बोलले की आयराणी टिकवण्यासाठी काही ते माझ्या हृदयाला खत लागलं. आणि त्यांनी मगाशी ते सांगितलं की मी आई बरोबर आयराणी बोलतो, वडिलांबरोबर आयराणी बोलायचो कारण वडील नाही. माझा भाऊ त्यांच्याबरोबर मी आयराणी बोलतो, पण मुलांबरोबर मी मराठी बोलतो, बायको बरोबर मराठी बोलतो. हा, फक्त आमच्या बायकोनं असं कंपल्सरी केलं नाही.
हैराणी करू नका म्हणून. पण आमची आजी मात्र नातूंची हैराणी बोलते, नातू सुद्धा हैराणी बोलतात. पहिलं खानदेश साहित्य संमेलन आयोजक नियोजक माननीय रवींद्र माळी साहेब या कार्यक्रमासाठी आज ना अध्यक्ष या व्यासपीठावर बसेल कथा विद्वान भाऊ बहिणी सोड आणि या कथा खानदेश पुत्र माया बहिणी सोड तुमने कोपर पासून राम राम. खरं म्हणजे तुम्ही 27 पासून आधी येईल. मी धन्यवाद देत रवींद्र माळी भाऊले आते कोण आपल्या महाराष्ट्रामा कुठे ब्राह्मण सेवा मंडळ कार्यक्रम, कुठे मराठी साहित्य मंडळ कार्यक्रम, कुठे ऐरणी साहित्य मंडळ कार्यक्रम, पण या रवींद्र भाऊनी मोठी कमाल करी महाराष्ट्रमा तिसरी बट्टा नाही भी बामन कुंभी बटा बटा धर्मना बटा जातीना खानदेशना बटा लोके से एक तरीसनी एक जात नहीं एक भाषा नहीं बट्टा में जो कार्यक्रम तो खानदेश साहित्य संमेलन जेव्हा गुजर वगैरे बटा बटा भी सगळ्या बोली भाषा बटा खानदेश बरं धुळे जळगाव नंदुरबार नाशिक कतर अभिनंदन कर. दुसरी गोष्ट आपण बट्टाचा मेरा भारत महान म्हणतो. मी म्हणत मेरा खानदेश महान. आपला खानदेश महान कसा से तेरा पहिले आपला भारत महान कसा से आपला भारत महान या करता से आपला भारत कर्नाटक विद्यार्थी क्षेत्रात काही शिक्षक क्षेत्रात जगमा दुनियामा म्हणजे अमेरिका रशिया चायना जपान मेरा भारत महान का से आपला भारतना पहिले राष्ट्रपती महिला से ती हिंदू धर्मनी से प्रतिभा देवी सिंह पाटील. आपला देशना पंतप्रधान शीख पहिला सरकारी वकील उज्ज्वलिता आम्ही खानदेश नसते. असं तुम्ही सांगायचं आहे. रावणने म्हटलं नाव ठेवतोस तर तो पापी धोका होता, सीताले चुरीले घेता वगैरे वगैरे. तर तो गर्विष्ठ होता, घमंडी होता. भक्कन चालू लव लव चालू लव लव इंग्लिश मध्ये येलो विहिरी बघा लव लव चालू ऐराणी लव लव भाऊ लव लव ऐराणी ना इंग्लंड लोकांची चोरा आणि ते आते म्हणतात तुम्ही लव लव करा लव लव करा. आपला खानदेशी माणूस जेवाले बी लव लव, कामले बी लव लव, भाषण देवाले बी लव लव, पठाले बी लव लव, पळाले बी लव लव, पखो लव लव करतो. अशी ही आपली संस्कृती आहे. आणि आपल्या संस्कृतीमा सांगण्यात आहे म्हणजे काही गोष्टी अशा शेतीत त्या सगळ्या सांगण्यात शक्य नाही, पण काही गोष्टी सांगत ते म्हणजे असं. एकदा अमिताभ बच्चनना बाप हरिवंश बच्चन मी हिंदी न भाई बघती दुनिया मा 5 जिन्नस नाही ओळखा तुम्ही आता कौन बनेगा करोड़पति 5 जिन्नस ओळखा. अबकरी मा तबकरी तबकरी मा दही बघती दुनिया मा 5 जिन्नस नहीं. उत्तर से आबाईले खांब नहीं, घोड़ाले सींग नहीं, नदीवर झाकण नहीं, तळ हातोर बांध नहीं, जीभले हाड नहीं. दूसरा प्रश्न आवरियात मिरिया लंबा काय पाय धर्मना खुट्ट आता लाजस काय. आवरियात मिरिया लंबा काय पाय धर्मना खुट्ट आता लाजस काय. गटिया गटिया त्याला उत्तर गटिया. तिसरं समजगाव सामसूम तर करे काम खूप आय आणि बोली जगमा नंबर 1 शे हे आपली खासियतच सांगत. त्या डॉक्टर बापूराव देसाई कविवर्य रामदास वाघजी ज्याचे साहित्य अकादमीला पुरस्कार भेटणार आहे रंजूसाठी ते आपला कृष्णा भाऊ पाटील या रवी भाऊ माळी सौभाग्यवती
उषाताई सावंत आणि या सत्रांना आधी जास्ती आयराणीचा जास्तीत जास्त वापर कसा करायला पाहिजे हे अतिशय संशोधनरित्या जास्त सांगत त्या डॉक्टर फुलाबागून जास्ती पहिला आयराणी चित्रपट काढा होता पण तो डबा मग बनवाय गया परंतु त्याचे मात्र त्याचं नाव सगळ्यात वटवर आहे ना ते आपला दत्ताजी समोर बसेल सर्व बहीण भाऊस्वर आज ना म्हणा व्याख्यानाविषयी शे की आहे रवी बोली भाषाना संदर्भमा आपला विविध माध्यमाची काय भूमिका आहे प्रसार माध्यमाची काय भूमिका आहे पहिल्या सत्रामा डॉक्टर फुलाबागेने अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याचा विचार तुम्ही समोर ठेवा की आपला राणीमा कोणकोणतं काम व्हायचे आतापर्यंत आपला राणीमा जागोगोरचे पासून बारा कुलकर्णी पासून कृष्णा पाटील डॉक्टर रमेश सूर्यवंशी डॉक्टर मग पगारे शेतात बाबूराव देसाई शेतात विचार सावंत शेतात रामदास वाघ शेतात सयाजी पगार शेतात डॉक्टर प्रकाश बांबे शेतात डॉक्टर सुधीर देवरे आणि प्राध्यापक राजा महाजन यांसारखा बराच लोकांनी सुरुवातीला कारमा राहिलेली इतिहास म्हणजे आपले भेटून सांगणार तर ते म्हणे मी ज्या पायरसी म्हणजे डुप्लिकेट कॅसेट करणार आहेत ना त्या 5-5 लाख रुपये कमायत जर ओरिजिनल कॅसेटवाल्याने कितना कमाया असेल मग त्यानंतर तोंडायचा वाला असं सोनवणे या तुम्ही कॅसेट काढा त्याच गाणं ये रे म्हणा बाबू लंगड्या त्यांच्या आईराणी नात्यावरची गाणी त्यात त्यांचा मराठीत अर्थ केला त्यांनी आईराणी साहित्याच्या सोनिया आणि या नावाने दुसरे पुस्तक प्रकाशित आहे त्यांचं रक्तकुणांचे स्वस्ती हा काव्य संग्रह 1980 साली प्रकाशित झाला. धुळे येथे स्थापन झालेल्या आईराणी संघटनेचे उपाध्यक्ष त्या होत्या. जळगाव आकाशवाणीवर कॅज्युअल अनाउन्सर म्हणून काम त्यांनी केले. जळगावच्या खानदेश सौंदर्य मंडळ सूर्योदय मंडळाच्या साहित्य समाजाच्या अध्यक्षपद त्यांना भूषवले गेले. नाशिक येथे लोकमत सखी मंचतर्फे नाशिक जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट साहित्य म्हणून पुरस्कार त्यांना प्रदान झालेला आहे. मी उषाताईंना समजा काही पाय डोळणं म्हणजे या इंगाईवर एवढं होतं की नारी कोणती नाही खानदानी नाही. उभी गल्ली जाऊ बरं करू नका पणी उभी गल्ली जाऊ बरं करू नका पणी पिता म्हणावागा त्यांनी जीवले धासणी. उभी गल्ली जाऊ पाठा पोटा झाकुनी वागून वागावं आयोबानं नावं रचुनी. ध्येय चालवणारी अंगणी बेरजेचं वसरीमा पावाना मनतीनं उद्धट. ह्या मर्यादा होत्या. ह्या मर्यादा तिने पाळ्यात. ती आशिलनी बेटी होती. ती घरंदाजी सूर होती. ती खानदानी नारी होती. आणि ह्या मर्यादा तिने याने गुलामगिरी म्हणत केली. या संस्कार क्षेत्रात काही संस्कृती शेजारनी बायनापैकी सेवा दावा करावी. शेजारनी बाईची सांगत पयसानी नारळ तुले पयसानी रगमोती पयसानी नारळ तुले पयसानी रगमोती तुला पयसाना बरोबर म्हणे अंगणाने माटी. इतक्या म्हणजे इथलं ठेवाने दावाने कोणा काय करत नाही माडी हवेलीना चतुर दुबया भरतारनं सोनानं सतळ. काही अन्नावर संस्कार अन्याय आणि मायने करेल आणि मनीस ह्या ज्या मूल्य समाज मूल्य नीती मूल्य मानवी मूल्य या मूल्य पुढे येवाले पाहिजे. त्यांना करता आईराणी आपले जपाले पाहिजे. आम्ही आईराणी समृद्धचे आमना हायस्कूलમાં कॉलेजમાં एक हायस्कूलની घटना सांगत आई लढेने होतो धुळाले एक सरकारी शोधी राहिला. त्याची एक्झाम नसते काय शोधता रे पाटील. दुसरा उन्हात म्हणे व्हॉट इज सचिन मॅन. आणि तिसरा उन्हा काय राहते बोलला पाटील काय जांभले राहणारे. या
हाई जमली रायना हा शब्द इतला योग्य છે की त्याने दुसरा शब्द मराठीમાં બી નહીં इंग्रजीમાં બી નહીં एका गांडो मस्ती करत होईल तर आम्ही मराठी बाई म्हणे काय रे काय मस्ती करतोय ऐकत नाही का इंग्रजी म्हणे